नमस्कार सर्वांना. तुम्हाला स्क्रीनवर जे दिसतंय ते एक उत्तम गोलाकार कलिंगड आहे. आता गोलाला कोणताही सपाट पृष्ठभाग नसतो. त्याला फक्त एकच पृष्ठभाग असतो आणि तो वक्र असतो. त्यामुळे त्याचं वक्र पृष्ठफळ आणि त्याचं एकूण पृष्ठफळ हे दोन्ही समानच असतं. कारण त्याला एकच पृष्ठभाग आहे, बरोबर ना? आणि ते 4 पाय आरचा वर्ग इतकं असतं. पण आता जर तुम्ही हा भरीव गोल घेतला आणि तो मध्यभागी एका ब्लेडनी कापला, तर इथे दाखवल्याप्रमाणे त्याचे 2 समान भाग होतात. या प्रत्येक समान भागाला अर्धगोल असं म्हणतात, ज्याचा शब्दशः अर्थ गोलाचा अर्धा भाग असा होतो. गोलाला फक्त एकच वक्र पृष्ठभाग असतो, पण जेव्हा आपण त्याचे 2 समान भाग करतो तेव्हा त्या वक्र पृष्ठभागाचेही 2 समान वक्र पृष्ठभाग तयार होतात. त्यामुळे जर गोलाचे वक्र पृष्ठफळ 4 पाय आरचा वर्ग असेल, तर अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ हे गोलाच्या वक्र पृष्ठफळाच्या निम्म असेल. म्हणजे 4 पाय आरचा वर्ग च्या निम्म, जे 2 पाय आरचा वर्ग इतकं येतं. आणि म्हणून अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ 2 पाय आरचा वर्ग असतं. आता आपण अर्धगोलाच्या एकूण पृष्ठफळाबद्दल बोलूया. कोणत्याही घन वस्तूचं एकूण पृष्ठफळ म्हणजे त्याच्या बाहेरील संपूर्ण भागाचं क्षेत्रफळ असतं. यामध्ये सपाट, वक्र, वरचा, खालचा, बाजूचा असे सर्व पृष्ठभाग येतात. म्हणजे जर तुम्हाला ती वस्तू पूर्णपणे रंगवायची असेल किंवा कव्हर करायची असेल, तर जेवढा भाग लागेल तो सगळा भाग यात येतो. अर्धगोलामध्ये एकूण पृष्ठफळ हे या वक्र भागाने बनलेलं असतं, जे या कलिंगडाच्या बाबतीत त्याचा हिरवा भाग जो आहे, आणि हेच अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ असतं. शिवाय यात हा सपाट भागही असतो, जो कलिंगडामध्ये लाल रंगाचा दिसतो. या सपाट भागाला आपण त्याचा तळ म्हणू शकतो आणि नीट पाहिलं तर तो एक वर्तुळच असतो. त्यामुळे एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी आपण या तळाचं क्षेत्रफळ त्यात मिळवतो. आता आपल्याला माहित आहे की अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ 2 पाय आरचा वर्ग आहे आणि त्याचा तळ हे एक वर्तुळ आहे, ज्याचं क्षेत्रफळ पाय आरचा वर्ग असतं. त्यामुळे आपण त्यात पाय आरचा वर्ग मिळवतो आणि 2 पाय आरचा वर्ग अधिक पाय आरचा वर्ग मिळून 3 पाय आरचा वर्ग मिळतो. म्हणजेच अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ 3 पाय आरचा वर्ग असतं. चला, आता आपण एक उदाहरण पाहूया. आपल्याला या दिलेल्या अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. इथे आपल्याला 7 सेंटीमीटर एवढी त्रिज्या दिलेली आहे. आता आपल्याला माहित आहे की एकूण पृष्ठफळ म्हणजे वक्र पृष्ठफळ अधिक तळाचं क्षेत्रफळ. वक्र पृष्ठफळ 2 पाय आरचा वर्ग असतं आणि तळाचं क्षेत्रफळ पाय आरचा वर्ग असतं. त्यामुळे एकूण पृष्ठफळ 3 पाय आरचा वर्ग होईल. चला, आपण यात किमती टाकूया. आपल्याजवळ आहे 3 गुणिले पाय म्हणजे 22/7 गुणिले त्रिज्येचा वर्ग म्हणजे 7चा वर्ग. आता हा खालचा 7 या 7च्या वर्गामधल्या एका 7 बरोबर आपण कमी करू शकतो आणि मग आपण 3 गुणिले 22ला 66 लिहू शकतो आणि गुणिले 7 लिहू शकतो. आणि आपलं उत्तर येतं 462 सेंटीमीटरचा वर्ग. आणि हे आहे या दिलेल्या अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ.